माझ्या मागचा डोंगर म्हणजे सिद्धगड आहे. आम्ही काल रात्रीच पुण्याहून निघालेलो आणि हे नेरवळी म्हणून गाव आहे इथलं बेस विलेज. तर त्याच्या इथल्या शाळेत झोपलेलो. शाळेत झोपायला बऱ्यापैकी जागा आहे, त्यामुळे भरपूर लोक झोपू शकतात. इथे संडास बाथरूमची पण सोय आहे, पण त्याला पाणी नाही आहे आणि इतक्या चांगल्या कंडिशनमध्ये ते नाही आहे. इथे गावात एक हनुमान मंदिर आहे, तर तिकडेही तुम्ही झोपू शकता, पण त्यासाठी थोडं लवकर यावं लागेल. आम्हाला रात्री 12 वाजून गेलेले पोचायला. जर तुम्ही एक 10-11च्या आत आलात तर मंदिराच्या आतही इथले लोकल जागा देऊ शकतात. ये नरीवाली गावात बाहेर गाडी लावल्यावर असा पूर्ण घरांच्या मधनं रस्ता आहे आणि आपल्याला बरोबर समोर डोंगर दिसतो आणि कंटिन्यू चालत राहायचं आहे. तुम्ही इथे गावातल्या लोकांनाही विचारू शकता की कसं जायचं आहे, ते नक्कीच गाईड करतील. वय काय? वय 72. आणि या मच्छी पकडून काय करता छोट्या? काय अच्छा, ह्यांची भाजी. भाजी. हा, ओके. सो आता आम्ही सिद्धगड पाड्यात पोचलो आहे. तर आता इथनं मागे सिद्धगड दिसतो आहे आणि जो रस्ता नेरवळीवरनं येतो तो असाच सरळ जातो. तर इथल्या लोकांना तुम्ही ॲक्च्युली विचारू शकता की कसं जायचं आहे. आणि हे एक मध्ये लागणारं छोटंसं गाव आहे जिथे तुम्ही पाणी वगैरे रिफिल करून घेऊ शकता. जो मागचा पूल होता त्याच्या इथनं साधारण एक 5 मिनटावर आहे. सिद्धगड पाड्यावरनं असं पुढे आलं की ही एक ओपन स्पेस लागते आणि इथनं सिद्धगड खूप व्यवस्थित दिसतो आहे आणि आजूबाजूचा परिसरही दिसतो आहे. तर इथनं आता स्ट्रेट जायचं आहे आणि ही जी मधली घळ दिसते आहे तोपर्यंत प्लेन रस्ता आहे आणि मग तिथनं एका पॉईंटला जे चढणं चालू होतं ते डायरेक्ट वर मग पठारावर जाऊनच थांबतं. रस्त्यावरनं जाताना ह्या अशा पाट्या लागतात, तर ह्या पाट्या फॉलो करत जायचं आहे. रस्ता तसा बऱ्यापैकी प्रॉमिनंट आहे, चुकण्यासारखं काहीच नाही आहे, पण ह्या पाट्या पाहिलं की लक्षात येतं की बाबा आपण रस्त्यावर आहोत. आता वाटेत चालताना हे एक छोटं घर लागतं. तर इथे मागे आता लोकांची शेती चालू आहे आणि तिथनं सरळ जाऊन ही पाऊलवाट वर जाते. तर आता आम्हाला इथे दिसतंय ती जी घळ आहे ती जवळजवळ यायला लागली आहे. तर एकदा घळीला पोचल्यावर बऱ्यापैकी क्लाइंब आहे वर, साधारण एक अर्ध्या तासाचा. क्लाइंब झाल्यावर आपण पठाराला लागतो. आता आम्ही चढायला लागलो आहे. तर जी घळ लागते राजा पिनाकल आणि सिद्धगडच्या मधली, तर तिथनं आम्ही चढतो आहे. तर असा पूर्ण दगडांचा रूट आहे आणि खूप चांगली ठळक पाऊलवाट आहे, त्यामुळे चुकण्यासारखं काहीच नाही. तर इथे आत्ता मला जस्ट जायंट वूड स्पायडर दिसला, त्यामुळे मी थांबलेलो आहे त्याचा शॉट घ्यायला. तर रस्ता बऱ्यापैकी डिसेंट आहे असं दिसतं आहे. असा खूप काही मॅसिव्ह एकदम चढ येत नाही कुठेच, सो दमायला काहीच होत नाही आहे, त्यामुळे कंटिन्यू चालता येत आहे. आता मी बऱ्यापैकी वर चढून आलो आहे. तर हे पठार दिसतं आहे, त्या पठाराला पोचायचं आहे. तर इथे वाटेत आत्ता एक छोटं टाकं लागलं आहे प्यायच्या पाण्याचं, ते आतपर्यंत कोरलं आहे बऱ्यापैकी, त्यामुळे उन्हाळ्यातही हे भरलेलं असणार. तिथे जाऊन तो चढ संपणार आहे आणि मग वर या पठाराला लागतो, जिथनं गावाकडे जायला
या साईडला जायचं आहे. आम्ही आता राजा पिनाकलच्या इथे ऑलमोस्ट पोचलो आहे. तर ॲक्च्युली हे जी अख्खी माची आहे सिद्धगडची, तो अख्खा फोर्ट होता. तर प्रबळ माचीसारखा कसं प्रबळगड वेगळा आणि प्रबळ माची वेगळी, तसं हे नाही आहे. ही अख्खीच्या अख्खी माची म्हणजे फोर्ट, आणि जो वर पिनाकल दिसतो तो बालेकिल्ला, असं त्याचं डिव्हिजन आहे. आणि त्याचे जे अवशेष आहेत ते इथे बघायला मिळतात. आता आम्ही ऑलमोस्ट त्या घडीच्या इथे पोचलो आहे जिथे ती माची चालू होते. तर इथे एक छोटूसं होल आहे दगडात, जिथे मे बी पिलर्स खुपसून काहीतरी उभं करू शकतात, शेड अशा ह्याच्यासाठी. आणि तिकडे बरेचसे दगड रचून ठेवलेत. आणि वर येताना ना अशा जुन्या काळातल्या फार पडझड झालेल्या पायऱ्या दिसतात. तर आता ते बघा की ते असं रचना तिकडे सगळी भिंतीसारखी करून ठेवली आहे. आणि असं वाटते की इकडे साधारण त्या काळात दरवाजा असत असेल. तर इथे माझ्या मागे 2 खाचा दिसत आहेत. तर त्या खाचा मोस्ट प्रॉबब्ली काहीतरी प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी वापरल्या जायच्या, अशा सेम सुरगडावर वगैरे बघायला मिळतात. आणि शिवकालीन रचना ही आहे. हे बऱ्याच शिवाजींच्या फोर्ट्सवर हे असं बघायला मिळतं. तो अजून एक प्रूफ आहे की इथे त्या काळात दरवाजा असेल. आता मी पठाराला लागलो आहे आणि इथनं असा सिद्धगड दिसतो. सो या व्हॅलीतनं आम्ही अख्खा चढत आलो. आणि इथे राईट साईडला एक रेलिक आम्हाला दिसला आहे. तर तो बघायला चाललो आहे की नक्की काय आहे ते. सिद्धगडच्या पठारावर पोचलो आहे आणि इथे माझ्या मागे महादरवाजा आहे आणि त्या काळात राहिलेले बऱ्यापैकी भिंतीचे अवशेष आहेत. तर सिद्धगडला लागून जो छोटा डोंगर आहे तो राजा पिनाकल, आणि राजा पिनाकलला लागून जे हे मोठं डोंगर दिसतोय तो दमादमा माउंटन. आणि त्या डोंगराच्या लेफ्टला अजून पाहिलं तर तिथे लिंगी पिनाकल दिसतं एक छोटंसं. तर ते पण एक आहे. हे जे माझ्या मागचं मंदिर आहे ते मार्क्ड आहे सिद्धगड मंदिर म्हणून. तर त्याच्यात आत्ता कुठलाच देव नाही आहे, त्यामुळे काही सांगता नाही येत की ते कुठलं मंदिर असेल. ह्या महादरवाजाला लागून जे पठार आहे तिथे नेहमीसारखे जमिनीत कोरलेली होल्स दिसत आहेत. तर त्यावरनं लक्षात येतं की इथे लोक तेव्हा राहत असतील. आणि ही जी व्हॅली आहे तो ॲक्च्युली त्या काळातला ट्रेड रूट होता. तर इथनं वर येऊन गेदारा घाट नावाचा घाट आहे, तिथनं लोक वर जायची. तर त्याच्यावर लक्ष देण्यासाठी हा गड बांधलेला. इथे वरचा जो मोठा डोंगर आहे राजा पिनाकलच्या मागचा, तर तिथे वर ॲक्च्युली भीमाशंकर लागतं. आणि हा जो गड आहे तो भीमाशंकर वाईल्डलाईफ सेंच्युरीमध्येच येतो. तर त्यामुळे वाटेत ज्या सगळ्या पाट्या होत्या त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या होत्या. आपण आलोय आता महादरवाजापाशी. सरळगावच्या बाजूला गाव आहे नेवाळपाडा म्हणून, झुंजारावांचं कुलदैवत आहे, कुलस्वामिनी माता आहे. हा, इथे आता 15 दिवसापूर्वी मोठा उत्सव झाला इथे. 250-300 माणसं जेवली इथे. म्हणून हे सगळं डेकोरेशन. हा, डेकोरेशन आहे. आता कुलस्वामींचा जो जागर झाला ना नवरात्रमध्ये, हे नवरात्राची हे येते. जे मागे मंदिर होतं ते महालक्ष्मीचं मंदिर होतं. त्या मंदिराच्या थोडं अलीकडे महादरवाजा होता. तर त्या महादरवाज्यातनं पुढे आल्यावर ते मंदिर लागतं आणि ही वाट अशी पुढे जाते आणि गाव लागतं सिद्धगडवाडी. आणि सिद्धगडवाडीच्या इथनं जे पहिलं घर लागेल ह्या साईडून, तर त्या इथनं लेफ्टला वर चढायचं आहे सिद्धगडावर. तर तसा तो मार्ग आहे. तर तिकडे जी दगडी गोळे अशी पाटी होती, तर
हे इकडे ॲक्च्युली दगडाचे लिटरली फुटबॉलच्या आकारचे मोठे गोळे आहेत. तर ते का आहेत, कशासाठी आहेत, का ते नॅचरली फॉर्म आहेत हे काही सांगता येत नाही. आणि इकडे एक छोटीशी नंदीची मूर्ती आहे आणि एक छोटूसं देऊळ पण आहे. आणि त्या देवळात पण जी मूर्ती आहे ती वर्ण पूर्ण गोळ्याच्या आकारासारखी फ्लश्ड आहे. आणि एक दगडात कोरलेली पणती पण आहे. दगडात कोरलेली पणती आहे. आता इथे माझ्या मागे गावातलं पहिलं घर मला दिसतंय आणि इथे एक छोटीशी पाटी लावली आहे बालेकिल्ल्याकडे. तर इथून जाणारी वाट आहे त्या बालेकिल्ल्याला. बालेकिल्ल्याला जायची वाट फार जास्त स्टीप आणि नॅरो आहे, पण जाताना तुम्हाला अशा प्रकारचे एकावर एक रचलेले दगड मिळतील. जर त्या दगडांना तुम्ही फॉलो केलं म्हणजे तुम्ही बरोबर रस्त्यावर आहात. तर माझ्या मागे इथे सिद्धगडवाडी गाव दिसतंय आणि त्याचं अख्खं पठारही दिसतंय व्यवस्थित. आणि इथनं घोरकगड आणि मच्छिंदगडचा खूप छान व्ह्यू मिळतो आहे. तर ह्या गावाच्या इथनं लेफ्ट टर्न घेतला की इथे कंटिन्यू क्लाइंब आहे, बऱ्यापैकी दमण्यासारखं आहे. आणि आता आम्ही ऑलमोस्ट 50% क्लाइंब केला आहे गड. तर बालेकिल्ल्याला जायला अजून एवढंच एक साधारण 15 to 20 मिनिट्सचा क्लाइंब बाकी आहे. तर अख्ख्या ट्रेकमध्ये हा सर्वात जास्त स्टीप क्लाइंब होता. ह्याच्याहून जास्त अवघड काही नाही आहे. हे कंटिन्यू चढ असल्यामुळे अवघड आहे, बाकी काही नाही. हा राजा पिनाकल आता क्लिअरली दिसतो आहे आणि दमादमा माउंटनही दिसतो आहे. आणि त्या डोंगराच्या बरोबर लेफ्ट साईडला ही जी रिच दिसते आहे त्याच्या मागे गायदारा घाट आहे. आणि हे जे पिनाकल आहे हे लिंगी पिनाकल. आणि हा जो समोरचा आहे तो घोरकगड आहे आणि त्याच्याबरोबर मागे मच्छिंदगड आहे. आणि इथनं खाली गावाचा व्ह्यू मिळतो आहे सिद्धगड वाडीचा. आणि या वाडीच्या इथनं खाली जर अजून पुढे पुढे पाहत गेलं तर तिथे नेरवळी गाव आहे जिथे आम्ही कार लावून इथपर्यंत चालत आलो आहे. गड चढताना जागोजागी दगडात कोरलेले जिने दिसतात आणि त्यांच्यामुळे बऱ्यापैकी रस्ता सोपा होतो. पण बऱ्यापैकी जिने फोडल्यामुळे किंवा झिजल्यामुळे बाकी पॅचेस स्लिपरी आहेत तसे. आता आम्ही इथल्या गुहेला पोचलो आहे. आता ह्याच्या पुढचा जो पॅच आहे तो तसा अवघडवाला आहे, कारण पार एज येऊन जिने आहेत सगळे आणि बऱ्यापैकी घसरडा आहे असं आम्ही वाचलं आहे. ते बघू. ऑलमोस्ट आमचं लास्ट क्लाइंब चालू आहे. कोटला पोचतच आलो आहे. इकडे थोडीशी भिंत पण दिसते आता बालेकिल्ल्याची. हा जो टॉप दिसतोय वरचा तो बालेकिल्ला आहे. हार्डली 2 मिनिटाचा चढ राहिला आहे. पोचलो. गडावर पोचल्या पोचल्या हे पहिलं एक टाकं लागतं. त्यातलं पाणी खूपच जास्त घाण आहे. आता मी गडाच्या एक्स्ट्रीम डाव्या बाजूला आलो आहे. तर डाव्या बाजूला यायला लागल्यावर पहिले तर काही वाड्याचे अवशेष लागतात आणि इथे आल्यावर हा झेंडा लागतो आणि इथे गड संपतो आहे एका पॉईंटला. आणि इथेही थोडेफार अवशेष आहेत त्या काळातले.
आणि खाली माचीचा व्ह्यू खूप इथनं छान दिसतोय. एकदम व्यवस्थित कळतंय की कितपत पसरलेलं ते आहे. आणि इथे शेती वगैरेही आहे माचीवर. आणि इथे एक डॅम आहे तोही दिसतोय. आणि आम्ही ज्या गावातनं गाडी लावून चालत आलो निरवळीपर्यंत, तर तेही आता खूप क्लिअर दिसतंय इथनं. गडाच्या उजव्या बाजूला आलं की ह्या लागोपाठ टाक्या लागतात. ते जे नंदीची मूर्ती आहे आणि शिवलिंग, त्याच्या इथनं लेफ्ट साईडला आलं की हे लागोपाठ 3 ते 4 टाक्या आहेत. आणि इथं बराच आवाज घुमतो आहे खरं तर. आणि अजून थोडं पुढे गेलं की एका पॉईंटला गड संपतो आणि दामदमा माउंटनचा खूप छान व्ह्यू मिळतो. तर आता मी तो बघायला चाललो आहे पुढे. इथे साईडला हा चोर दरवाजा आहे या बुरुजाच्या इथे. आणि इथनं खूप मस्त गार वारा येतोय. हा इथला चोर दरवाजा आहे असं म्हणतात. वाटत नाही ह्या सगळ्याकडे बघून की हा चोर दरवाजा असेल, कारण ही बऱ्यापैकी मोठं स्ट्रक्चर आहे आणि आजूबाजूला बुरुज पण आहेत. पण काही सांगता येत नाही कारण एवढेच अवशेष राहिलेत. हा जो बुरुज आहे त्याच्याबरोबर खाली तो महादरवाजा आणि ते महालक्ष्मीचं मंदिर होतं. तर तिथे अजून एक स्पॉट आहे ॲक्च्युली. त्या मंदिराच्या इथनं एक रस्ता वर जातो जो ह्या गडाच्या बरोबर मध्यभागी एक गुहा आहे तिकडे पोचतो. तर मे बी ही जी वाट आहे ती त्या काळात तिथनं खाली उतरत असेल असं मला वाटतंय. तर तिथे गुहा आणि काही भुयारं पण आहेत. तिथे मी जायचा परत जाताना आता प्रयत्न करणार आहे. तर बघू ते मला जमतंय की नाही. मी आता एक्स्ट्रीम लेफ्ट साईडच्या बुरुजावर पोचलो आहे आणि इथनं खूपच मस्त व्ह्यू आहे. ही जी ह्या साईडची व्हॅली आहे त्यातलं सगळं दिसतं आहे. तर त्याच्याबद्दलची मी अजून माहिती त्या कॅमेऱ्यात देतो. माझ्या मागचा हा जो डोंगर आहे हा दामदमा डोंगर. तर ह्या डोंगराची फारच भारी हिस्ट्री आहे. तर हा गड शिवाजी महाराजांनी 1600 बांधलेला आणि ह्या गडाला कॅप्चर करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल होतं. तर ब्रिटिशांनी त्यांचं डोकं लावून हा जो डोंगर आहे हा थोडा मोठा आहे या गडापेक्षा, त्यामुळे त्यांनी त्या डोंगराच्या वर तोफा आणल्या आणि इथे बॉम्बार्डिंग केली आणि त्याच्यामुळे इथलं बरंचसं नुकसान झालं आहे आणि एका पॉईंटनंतर मराठ्यांना तो गिवअप करावाच लागला. तर या डोंगराच्या जस्ट खाली पाहिलं तर इकडे राजा पिनॅकल दिसतं जे आत्ता चढताना मी कॅप्चर केलेलं. आता ह्या राजा पिनॅकलच्या त्या साईडला जर आपण जायला लागलो तर तिकडे एक बारीक पिनॅकल आहे ज्याचं नाव लिंगी आहे. आणि लिंगीच्या इथे लागून जो घाट आहे, जो अख्खं जे रिच दिसते ही डोंगराची, तो गायदरा घाट. आणि त्या गायदरा घाटच्या अजून लेफ्टला जात गेलात तर आहुपे घाट, तावळी घाट हे सगळे घाट वाटा लागतात ज्या त्या काळातल्या ट्रेड रूट्स होते. आणि जो सगळा माल खालनं यायचा कोकणातनं वगैरे तो इथनं वर घेऊन जायचे. ह्याच्याबरोबर लेफ्ट साईडला हा गोरखगड आणि मच्छिंदगड लागतो आणि ह्याच्या राईट साईडला इथून आत्ता खूप नीट दिसत नाही आहे पण तो पदारगड आहे. तर तो एक किल्ला लागतो. आता हे जर सोडलं तर गोरखगडच्या थोडं आपण जर पुढे गेलो तर तिथे गणपती गदड नावाच्या काही गुहा लागतात आणि एक वॉटरफॉल आहे छोटा. तर त्याच्यावर जीवधन, नाणेघाट, ढाकोबा, दुर्गवाडी हे सगळे फोर्ट्स आहेत, म्हणजे जुन्नरचा अख्खा पट्टा. त्यामुळे इथल्या इथेच जर पाहायला गेलं तर प्रचंड गड आहेत. पार ते पेठ कोठईगडपासनं चालू केलं तर वर हरिश्चंद्रगड आणि पार ते पुढपर्यंत नाशिकचे सगळे गड असे लाईनीत आहेत सगळे. आणि हा अख्खा ट्रेड रूट असल्यामुळे हे सगळे बांधलेले वॉच टॉवर्स म्हणा किंवा गड म्हणून म्हणा. एक इथे अजून एक किस्सा झालेला. क्रांतीवीर कोतवाल नावाचे होते जे ब्रिटिशांच्या विरोधात रेव्होल्युशनरी होते. तर त्यांची इकडे ऑफिसर हॉल नावाचा एक ऑफिसर होता ब्रिटिश,
त्यांनी गन पॉईंटवर हत्या केलेली. तर कोतवाल ॲक्च्युली इथे या मुरबाडच्या एरियात सिद्धगडच्या जंगलात लपून बसलेले आणि ह्याची खबर हॉलला मिळाली आणि रात्रीतल्या रात्रीत ते आपल्या आर्मीला घेऊन इकडे आले यांना कॅप्चर करण्यासाठी. तर यांनी बऱ्यापैकी पळायचा प्रयत्न केला. तिकडे सिद्धगड वॉटरफॉल म्हणून आहे, तर तिथे कोतवालांचं स्मारक उभं केलं आहे. हे सगळं सोडलं तर इथला इतिहास फारसा आपल्याकडे काही राहिलेला नाही आहे लिखितमध्ये. त्यामुळे इथलं फारसं काय युद्ध झाले असतील किंवा काय झालं असेल हे सांगणं खूप जास्त अवघड आहे. आमचा आता अख्खा गड बघून झाला आहे आणि आम्ही आता परत रिटर्न जर्नी चालू करतो आहे. झोपलाच एवढं एवढं. असं करून आमच्या इथल्या मंदिरात जेवण झालं आहे. बऱ्यापैकी लेट झालं आम्हाला, तर आम्ही आता रिटर्न निघणार आहोत. तर ऑलमोस्ट कारपर्यंत पोचायला मला वाटतं अंधारच होईल असं दिसतंय आत्ता तरी. त्यामुळे घरी पोचायला रात्रीचे 11-12 वाजतील. आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. संध्याकाळचे 4:45 वाजलेत. हा आता जस्ट मी मेन गेट क्रॉस केला आणि खाली उतरायला लागलो. इथनं साधारण एक 6 किलोमीटर आहे परतीचा रस्ता आमच्या कारपर्यंत. बघूयात किती वेळ लागतो आहे.